श्री स्वामी समर्थ. जवळपास सर्वच घरांमध्ये वेळ पाहण्यासाठी घड्याळ असते. हे घड्याळ केवळ वेळच सांगत नाही, तर घरातील लोकांचे सुख, दुःख आणि शुभ अशुभ काळही त्याच्याशी संबंधित असतात. जर तुम्ही घड्याळ फक्त वेळ सांगण्याची वस्तू समजून ते लटकवले असेल, तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे घड्याळ खरेदी करताना आणि घड्याळ घरात ठेवताना वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले हे नियम लक्षात ठेवा. हे नियम पाळले तर तुमच्या घराची भरभराट होईल. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजच्या भागात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही नेहमीच नवनवीन विषयावरील व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो, पण तुम्ही लाईक व सबस्क्राईब करत नाहीत. तरी सर्वांनी आवर्जून एक लाईक व सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहता येतील. चला आज घड्याळ वास्तू टिप्स पाहूयात. घड्याळाची योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचे काम फक्त वेळ दाखवणे नाही, त्याच्याशी संबंधित आपल्याला अनेक संकेत मिळतात, ज्याचा घरातील सदस्यांवर चांगलाच परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये, याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय घड्याळ दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक चणचण वाढते. घड्याळ पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि प्रगती वाढते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ कधीही लावू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. घरात राहणाऱ्या लोकांच्या सुखाला वाईट नजर लागते असे मानले जाते. आजकाल घर सजवण्यासाठी विविध प्रकारची घड्याळे आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पेंडुलम घड्याळ. अर्थात पेंडुलम असलेले घड्याळ खूप सुंदर दिसते, परंतु ते घरात ठेवल्याने सुख समृद्धी थांबते असे मानले जाते. याशिवाय घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. तसेच घड्याळावर धूळ बसू देऊ नये. घरात केशरी आणि हिरव्या रंगाचे घड्याळ लावू नये. ही दोन्ही रंगीत घड्याळे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दिवाणखान्यात चौकोनी आकाराचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते. वास्तुनुसार घड्याळाची दिशा. घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा उत्तम मानली जाते. तुम्ही पश्चिम आणि उत्तर दिशेलाही घड्याळ लावू शकता. चुकूनही घड्याळ दक्षिण दिशेला लावू नये. घराच्या बाल्कनीत किंवा वरांड्यात घड्याळ लावू नका. दरवाजाच्या अगदीवर घड्याळ ठेवणे टाळा. बेडरूममध्ये घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. वास्तुनुसार घड्याळाचे शुभ आणि अशुभ रंग. घरात केशरी किंवा गडद हिरव्या रंगाचे घड्याळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. निळ्या आणि काळ्या रंगाचे घड्याळ देखील घरासाठी अशुभ मानले जाते. घरामध्ये गडद लाल रंगाचे घड्याळ देखील टाळावे. पिवळे, पांढरे आणि हलक्या तपकिरी रंगाचे घड्याळ घरासाठी शुभ मानले जाते. जर तुम्ही उत्तरेकडील भिंतीवर घड्याळ लावत असाल तर मेटलिक ग्रे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळ चांगले मानले जाते. पूर्वेकडील भिंतीवर लाकडी घड्याळ किंवा तत्सम रंगाचे घड्याळ लावावे. घड्याळासाठी रंग निवडताना अगदी हलके रंग निवडले तर चांगले होईल. गडद रंगाचे घड्याळ घरामध्ये टाळावे. वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा आकार. गोल आकाराचे घड्याळ अतिशय शुभ मानले जाते. आपण ते घराच्या कोणत्याही खोलीत ठेवू शकता. विशेषतः अभ्यास कक्षात लावल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित होते. सर्वांनी आवर्जून एक लाईक व सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहता येतील. बेडरूममध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणे खूप शुभ असते. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. वास्तुशास्त्रानुसार अंडाकृती आकाराचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते. यामुळे परस्पर मतभेद दूर होतात आणि आशीर्वाद मिळतात. घरामध्ये त्रिकोणाच्या आकाराचे घड्याळ लावू नका. अशा आकाराच्या घड्याळामुळे घरात नकारात्मकता खूप वेगाने वाढते आणि अनावश्यक मारामारी आणि भांडणे होतात. मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ कोणते व कोठे लावावे हे पाहिले. अशाच नवनवीन माहितीसाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनेलवर आम्ही देवांचे मंत्र, कहाणी, स्तोत्र, अष्टक, चालिसा याचे व्हिडिओ टाकत असतो, तरी आपण याचा लाभ घ्यावा. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.